लहान मुलांना ज्यावेळेस तुम्ही प्री स्कूलला घालता, त्यावेळेस कोणत्या-कोणत्या गोष्टी प्री स्कूलमध्ये असणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सध्या एक संभाजीनगरमध्ये जी प्री स्कूलमध्ये घटना घडली, त्याच्यावरनं हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि मी माझ्या मुलीच्या अनुभवावरून बनवत आहे. त्याच्यामुळे खूप इम्पोर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आता पहिली गोष्ट आपण बघूया. मी माझ्या मुलीला प्री स्कूल बघताना भरपूर प्री स्कूल बघितल्या होत्या. तर त्या प्री स्कूलमध्ये मला एक कॉमन गोष्ट ती जास्त आढळली, ती म्हणजे जिथं डे केअर आहे ना, तिथंच प्री स्कूल असते. आणि ज्यावेळेस मी अशा ठिकाणी जाऊन बघितलं ना, तिथली व्यवस्था जरा मला अशी विचित्र वाटली. म्हणून जर तुम्ही बाळाला प्री-स्कूल चांगली बघत असाल, तर तिथं असं प्रॉपर बघा, की तिथं प्रॉपर प्री-स्कूल आहे, डे केअर नाहीये. म्हणजे दोन्ही एकत्र नाहीये, अशी प्री-स्कूल बघा. ही प्री-स्कूल निवडताना ही नक्की गोष्ट बघा. दुसरी गोष्ट म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आपलं जरी बाळ मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या प्री-स्कूलमध्ये सगळ्यात जास्त स्टाफ हा लेडीजचा हवा. एखादा मॅनेजर वगैरे तो जर जेंट्स असेल तर इट्स ओके. परंतु सगळा स्टाफ हा लेडीजच असावा. म्हणजे जर आपल्या बाळाला शीला नेत असेल, सूला नेत असेल किंवा जर तुम्ही बाळाला ज्याच्या हातात देत असाल, म्हणजे कोणी बाळाला वरती क्लासरूममध्ये घेऊन जात असाल, ती व्यक्ती ही लेडीजच हवी. सगळ्या गोष्टी बघणाऱ्या, बाळाच्या बघणाऱ्या ह्या लेडीजच हवा. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जे संभाजीनगरमध्ये घटना घडली, त्या ह्या गोष्टीवरनं घडली. जेव्हा हा क्लास असतो प्ले ग्रुपचा, नर्सरीचा क्लास असतो, त्या क्लासमध्ये किमान 10 ते 15 तरी मुलं असतात आणि ते 2.5 ते 3 वर्षाचे किंवा 4 वर्षाचे ते 5 वर्षाची मुलं असतात. एखादा प्ले ग्रुपचा, नर्सरीचा किंवा सीनियर ज्युनियर केजीचा कुठलाही क्लास सांभाळताना किमान 3 लेडीज असाव्या. क्लासला शिकवण्यासाठी 2 मॅडम असाव्या आणि एक दीदी असावी, जी आपल्या बाळाला सूला वगैरे लागलं, शीला वगैरे लागलं, तिथं घेऊन जाईल. कारण की मी संभाजीनगरमधली जी घटना घडली, त्या स्टाफमध्ये कोणी नव्हतं म्हणून ते मुलं एकमेकांना मारत होते. आणि ज्यावेळेस ही मुलं आपल्या स्कूलला जातात ना, त्यावेळेस प्री स्कूलला जातात ना, आपल्या मुलांसंग नक्की बोलायचं. कोण होतं, कुणी दंगा केला, कुणी मस्ती केली, काय झालं, ह्या गोष्टी आपल्या मुलाला विचारणं पण गरजेचं आहे. परंतु ही गोष्ट नक्की चेक करा, ती क्लास सांभाळायला किती जण आहेत. आता मी माझ्या मुलीच्या अनुभवावरून सांगते, कारण की तिथे एक दीदी असते, जी त्यांना शिसूला घेऊन जाते आणि 2 मॅम असतात, ते त्यांना शिकवतात. ह्या 3 ते 4 गोष्टी बघूनच आपल्या मुलांना प्री-स्कूलला घाला आणि जर अशी प्री-स्कूल तुम्हाला कुठं भेटत नसेल, तर त्या प्री-स्कूलला तुम्ही घालू नका. पण घरी बघतो, की 2 मुलं असेल, तर एक लेडीज तुला सांभाळायला इतकं मुश्किल होतं 2 मुलांना. तर तिथं 10 ते 15 मुलं असतात. त्यांना जर सांभाळायचं असेल, तर खूप मुश्किल होतं. त्याच्यामुळे किमान निदान त्यांना शिकवणाऱ्या 2 मॅडम आणि 1 दीदी तरी असाव्या. ह्या गोष्टी जर तिथं असेल, त्या स्कूलमध्ये आपल्या मुलांना घाला. कारण कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच पॅरेंटिंग टिप्स मी माझ्या अनुभवावरून शेअर करत असते. त्याच्यामुळे सुजाता आई पण Instagram पेजला आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.